आजचा दिवस आहे माझा झाडांना खत घालण्याचा. तर हे जे आहे ना, ते सुपला आहे, जे की मी गावच्या दुकानातून आणलेलं आहे, खताच्या दुकानातून. जनरली सुपला जे आहे ना, ते लाईट ब्राउन कलरचं असतं. पण यावेळेस आहे ना, मला त्यांनी हे व्हाईट कलरचं दिलेलं आहे. आय डोंट नो आता जर काही गडबड असेल ह्याच्यामध्ये तर, पण त्यांनी मला सांगितलंच होतं, की हे सुपलाचं आहे म्हणून. तर त्यामुळे मी घेऊन आलेली आहे, कारण नेहमी त्याच दुकानातून मी आणत असते. झाडांना खत वगैरे दिलं आणि मग आम्ही निघालो आज स्विमिंग पूलवर, कारण खूप जास्त गरम होत होतं. आणि म्हटलं चला असंही संडे आहे तर शुभलाही घेऊन जाऊयात आपण. कारण पुन्हा मग पावसाळा सुरू झाला तर मग जास्त काही पूलवर जाता येणार नाही. आणि आत्ता आहे ना रिसेंटलीच ह्यांनी सुद्धा स्विमिंग शिकलेले आहेत आणि शुभ सुरुवातीला इतका जास्त घाबरत होता पाण्यामध्ये जाण्यासाठी. पण जसा तो कम्फर्टेबल झाला आणि त्याला फ्लोट करायला जमायला लागलं ना, मग तो पूलमधून बाहेरच येत नव्हता. तुम्ही पाहू शकता केवढा जास्त दंगा चाललेला आहे त्याचा. आणि मीही ठरवलेलं आहे, म्हणजे स्पेशली जेव्हापासून ती बोट पलटी होण्याची न्यूज पाहिलेली ना, तेव्हापासून मी ठरवलंय, की ह्यांनी तर ह्यावर्षी स्विमिंग शिकून घेतलेलंच आहे, पण नेक्स्ट इयर मीही शिकणार आणि शुभलाही असं हळू करून शिकवून टाकायचं. कारण माहीत नाही लाईफमध्ये कधी कुठला दिवस कसा येईल. आपल्याकडे काही हे स्किल्स असणं गरजेचं आहे. शुभ काही तयार नव्हताच तिथून निघायला, पण कसंबसं त्याला बाहेर काढलं पूलमधून, कारण मग आम्हाला जायचं होतं स्टार बाजारला. फ्रुट्स वगैरे आणायचे होते आणि काही भाज्या ज्या की तिथेच मिळतात. म्हणून मग आम्ही ना तिकडे जाण्यासाठी निघालो. आणि मला तुम्हाला एक सांगायचं आकुर्डीच्या खंडोबा चौकात वगैरे स्पेशली पिंपरीमध्ये ना बऱ्याच ठिकाणी आहे ना ही अशी भिकाऱ्यांची टोळी असती. या लोकांवर कितीही दया आली ना, तर प्लीज देऊ नका, कारण फ्रॉड आहेत ते लोकं. त्यानंतर स्टार बाजारमधून फ्रुट्स आणि भाज्या घेतल्या. तुम्हालाही मी रेकमेंड करेल इथून घ्यायला, कारण खूप छान आणि खूप स्वस्त मिळतात.